राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य अधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करत 10 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय। या दमदाटी आणि खंडणी प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी उत्तम मदने यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे। मनसेचे पदाधिकारी असलेल्या प्रसाद पाटील यांनी बॉम्बे ऍक्ट नुसार ग्रामीण भागात परवानगी मिळालेल्या दवाखान्यांची यादी मागवली। यात तांत्रिक त्रुटी असलेल्या बालिंगा येथील दवाखान्याला परवानगी कशी मिळाली अशी विचारणा करत संबंधित दवाखान्यातील डॉक्टरसह आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे देखील प्रसाद पाटील यांनी दमदाटी करत खंडणीची मागणी केल्याचा दावा आरोग्य अधिकारी मदने यांनी केलाय। आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला प्रसाद पाटील यांच्याकडून केल्या गेलेल्या अश्लील शिवीगाळीची ऑडिओ क्लिप देखील डॉक्टर मदने यांनी पोलिसांसमोर सादर केली आहे। तुम्हाला खाऊन खाऊन माजरायचं तिथं आणि मनसे नादाला लागते जाऊ तुम्ही चोऱ्या करा तुम्ही तिथं आणि बोंबलत हे करताय जवळ आणि वर्ण मला तर तुला रिपोर्ट द्यायला आला नाही। साहेब तुम्ही साहेबांबरोबर बोला। हे बच्चन साहेबाबरोबर बोला नाही मग साहेबाला काही तुला सांगायला लागतोय हे करा ते करा उद्या रोज येणार तिथं तुझी पण 2 प्रकरण आलेत माझ्याकडे मी नावाचं प्रसाद पडेल नाही कोण पण आडवा येऊन देईल। मग मी डॉक्टर उत्तम मोहन मदने, तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती करवीर। सध्या मी 2023 पासून पंचायत समिती करवीर येथे या पोस्टवरती काम करतोय। तर आमच्याकडे बरीचशी प्रशासकीय कामं असतात, भागातली कामं असतात। त्यामध्ये बॉम्बे नर्सिंग ॲक्ट जे प्रायव्हेट हॉस्पिटल आपण त्यांना सर्टिफिकेट देतो जिल्हा प्रस्ताव पाठवून, ते आपल्याकडे बरेच हॉस्पिटल येत असतात। तर त्यामध्ये बालिंगा येथील रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्याचं बॉम्बे नर्सिंगचा प्रस्ताव आमच्याकडे मागच्या वर्षी फेब्रुवारी 2025ला आला होता। तो प्रस्ताव मी पुढे पाठवला होता। तर तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तिथं 30 बेडचं त्यांना हॉस्पिटल सँक्शन झालं होतं। पाठवत असताना डॉक्टर अनिल पाटील यांच्या नावाने हॉस्पिटल आहे आणि त्यांच्या काही प्रस्तावामध्ये त्रुटी होत्या, त्या अशा त्यांच्या संबंधित काही लोकांना असं जाणून आम्हाला मागच्या काही दिवसामध्ये दिलं। तर त्यामध्ये श्री प्रसाद पाटील मला मागच्या 30 तारखेपासून त्यांचा फोन येत होता की त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्या काही त्रुटी आहेत। आता काम करत असताना काही त्रुटी राहतात, प्रशासकीय वगैरे असतील काय, तर त्यांनी हा मुद्दा पकडून आमच्याकडनं बरेचसे जे कागदपत्र आहेत परस्पर आमच्या ऑफिसमधनं घेऊन गेले, आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आणि मला बऱ्याच वेळा तर 1-2 वेळा त्यांच्या संबंधित ऑफिसला बोलवण्यात आलं। तिथं सुद्धा मला थोडक्यात दमदाटी करून एका ठिकाणी बाहेर बोलवून त्यांच्या मोबाईलवरती त्या संबंधित डॉक्टरांकडनं पैसे घेण्यात यावेत अशा पद्धतीनं मला थोडंसं सांगण्यात आलं। कोणती पुरावे राहावे नाही त्यासाठी त्यांनी खूप खबरदारी घेऊन हा प्रकार केलेला आहे आणि हे करत असताना आमचे सर्व कर्मचारी आम्ही अधिकारी लोक आता सध्या खूप टेन्शनमध्ये काम करत आहे। आम्ही त्यांना बरंच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकत नाही आहेत आणि आता आमच्याकडे माहितीचा अधिकार टाकलेला आहे। मागच्या 15 वर्षाची माहिती मागलेली आहे, ते मागल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतः परस्पर येऊन आमच्या कार्यालयातले बरेचसे कागदपत्र परस्पर घेऊन गेलेले आहेत आणि आमच्या कर्मचाऱ्याला दमदाटी सुद्धा केलेली आहे। तर आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकलं नाही, म्हणून न्याय झाला असतो आम्हाला आता इथं करवीर पोलीस स्टेशनला आम्ही सध्या त्यांचं तक्रार देत आहे। जर इथून पुढे अजून आम्हाला त्यांच्याकडून त्रास काही झाला तर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहोत। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।